श्री विठ्ठल साई कारखान्याच्या अध्यक्षपदी बसवराज पाटील यांची बिनविरोध निवड। उमरगा तालुक्यातील श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी मंत्री बसवराज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर व्हाईस चेअरमनपदी सादिक साहेब काझी यांची निवड करण्यात आली आहे। मुरुम येथील श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली आहे। कारखान्याचे सर्व 21 संचालक बिनविरोध निवडून आल्यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी दिनांक 22 एप्रिल रोजी कारखाना कार्यस्थळावर बैठक पार पडली। यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक पांडुरंग साठे यांनी काम पाहिले। चेअरमन पदासाठी माजी मंत्री बसवराज पाटील यांचे नाव रामकृष्ण पंत खरोसेकर यांनी सुचवले, त्यास केशवराव पवार यांनी अनुमोदन दिले। तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी सादिक साहेब काझी यांचे नाव शरणप्पा पत्रिके यांनी सुचवले, त्यास माणिकराव राठोड यांनी अनुमोदन दिले। दोन्ही पदासाठी सभेत एकच नाव सुचविल्याने अध्यासी अधिकारी यांनी चेअरमन पदासाठी बसवराज पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदासाठी सादिक साहेब काझी यांची बिनविरोध एकमताने निवड झाल्याचे जाहीर केले। सभेस नवनिर्वाचित संचालक बापूराव पाटील, शरण बसवराज पाटील, विठ्ठलराव पाटील, संजय बिराजदार, दिलीप पाटील, ॲडव्होकेट सुभाषराव राजोळे, विठ्ठलराव बदोले, राजू हेबडे, संगमेश्वर घोडे, शब्बीर जमादार, शिवलिंगाप्पा माडी, शिवमूर्ती भांडेकर, दिलीप भालेराव, सौ इरम्माताई स्वामी, श्रीमती मंगलताई गरड व कारखान्याचे कार्यकारी संचालक SR गौसाणे उपस्थित होते। यावेळी बोलताना कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन श्री पाटील म्हणाले की कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याने सभासदांनी आमच्यावर खूप मोठा प्रचंड विश्वास दाखवला आहे। याबद्दल सभासदांचे आभार व्यक्त करून अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो। यापुढे संचालक मंडळाची आणखीन जबाबदारी वाढली आहे, त्यांच्या विश्वासास पात्र राहून यापुढेही सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून उपपदार्थ निर्मितीसह कारखान्याची उत्तरोत्तर प्रगती साधली जाईल। येत्या गळीत हंगामात 5.5 लाख मे टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, तोडणी वाहतूक यंत्रणा, कारखाना कर्मचारी व कामगार या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या उद्दिष्ट पूर्तता होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। तसेच आपल्या कारखान्याचे प्रतिदिनी 30,000 लिटर डिस्टिलरी इथेनॉल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच प्रकल्प उभारणीच्या कामास सुरुवात होणार आहे। यासाठी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमितजी शहा व आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फार मोठे सहाय्य आपल्याला मिळाले आहे। यावेळी कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालकांचा यथोचित सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी, कामगार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मारुती कदम, उमरगा, धाराशिव। आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि 2025 ते 30 या पंचवार्षिक निवडणूक ही कारखान्याची बिनविरोध झाली आणि लोकांनी, सभासदांनी आमच्यावरती खूप मोठा विश्वास व्यक्त केला। खरं म्हणजे आम्ही एक विश्वस्त म्हणून गेली 25-30 वर्ष आम्ही या ठिकाणी काम करतो आणि कारखान्याच्या सभासदांचा हा विश्वास फार मोठा विश्वास आहे आणि याही पंचवार्षिक याच्यामध्ये काम करत असताना सभासदांच्या विश्वासाला आम्ही पात्र राहू अशा पद्धतीचं काम आम्ही यापुढील काळामध्ये सुद्धा आम्ही करू आणि हे करण्यासाठी आमचं पूर्ण संचालक मंडळ अतिशय गेल्या 25-30 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य संचालक मंडळाने केलेलं आहे आणि यापुढीलही त्यांचं सहकार्य आम्हाला निश्चितपणानं राहणार आहे आणि आपणही पत्रकार या नात्यानं खूप मोठी मदत सातत्यानं केलेली आहे। यापुढेही आपल्या सर्वांचं सहकार्य असावं अशा प्रकारची विनंती आजच्या या निमित्तानं मी या ठिकाणी करतो आणि सहकारी तत्वावरला हा पहिला सहकारी साखर कारखाना आहे आणि या सहकारी साखर कारखाना म्हणजे आज आपण सहकार टिकलं पाहिजे ही आपली सर्वांची मोठी जबाबदारी आहे आणि म्हणून आपण गेली 25-30 वर्ष सातत्यानं आपण प्रयत्न करतो आणि म्हणून आपण खऱ्या अर्थानं दुष्काळी भागातला हा कारखाना आहे, परंतु अनंत अडचणी आल्या तरी त्याच्यावर मात करून आपण सभासदांच्यासाठी म्हणून जे काही करणं शक्य आहे ते आपण सातत्यानं या ठिकाणी करतो आणि विशेष करून या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, आपल्या देशाचे गृहमंत्री, सहकार मंत्री अमितजी शहा साहेब आणि आपल्या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आम्हाला खूप मोठी मदत या ठिकाणी सातत्याने केलेली आहे। तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथराव शिंदे साहेब हेही आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे आणि आता सध्याचं जे सहकारातलं धोरण आहे ते अतिशय चांगलं धोरण आहे आणि केंद्रामध्ये सहकार खातं एक नवीन निर्माण करून
शहासाहेबांनी या सगळ्या सहकार खात्याला कशी मजबूत करता येईल आणि कसं या सहकाराला एक वेगळ्या प्रकारचं दिशा देता येईल, जास्तीत करून सहकारी साखर कारखाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे कसं टिकतील आणि याला कसं मदत करता येईल आणि विशेष करून नवीन बाय प्रॉडक्टमध्ये इथेनॉल बाकीच्या सगळ्या काही गोष्टी त्याला कसं मदत करता येईल यासाठी त्यांनी NCDC कडून खास मदत अशा आपल्या कारखान्याला मदत केलेली आहे आणि इतरही राज्यातल्या सहकारी कारखान्याला ते मदत करतायत. त्यामुळं भविष्यामध्ये आपले सगळे सहकारी साखर कारखाने अतिशय चांगल्या रीतीने चालतील आणि सभासदाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही हे मी या निमित्तानं सांगतो. एवढंच बोलून परत एकदा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो आणि आमच्या सर्व संचालक मंडळाचा आभार मानतो. सभासदांनी जो आमच्यावरती विश्वास दाखवला त्याचंही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि तुमचेही मनापासून आभार मानतो.